काय हो, तुम्हाला पण पालक भाजी खायचं म्हणलं की नको वाटतं का? पण तीच पालकाची भाजी अशी बनवायची ना, घरातील तुम्हीच काय लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी. तर त्यासाठी काय करायचं सांगू का? गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे, त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा, एक हिरवी मिरची घालायची आणि 2 साल काढून कट करून घेतलेले कच्चे बटाटे घालून घ्यायचे. बटाटा व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती मसाला टाकायचा. ते देखील 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि झाकून साधारण 5 मिनिटे बटाटा हा शिजवून घ्यायचा. बटाटा 80% शिजला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर घालायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी पालक घालून घ्यायची. आता पालक देखील या भाजीमध्ये 2 मिनिटे परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावरती झाकण झाकायचं आणि त्या ताटामध्ये एक अर्धा ग्लास पाणी झाकून ठेवायचं, म्हणजे आपल्या भाजीला देखील खाली पाणी छान सुटतं. 5 मिनिटानंतर आपली पालक देखील व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीच देखील दाटसर झालेली आहे. त्यानंतर त्याच्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि अशी ही बटाटा पालक भाजी आपली तयार. अशी जर तुम्ही पालकाची भाजी बनवली ना, तर आठवड्यातून एकदाच काय 4 वेळा जरी बनवला तर खायला कंटाळा येणार नाही.